क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी एकदा पोलीस पाठीमागे लागल्यामुळं एका आध्यात्मिक मठामध्ये शिरतात. त्यांचे सहकारी आणि त्यांचे नाना पाटलांचे मित्र पोलीस पाठीमागे लागल्यामुळे त्यांना असं वाटतं की इथं मठामध्ये पोलीस येणार नाही तर आपण कदाचित सुरक्षित राहू, आणि म्हणून ते दर्शन घेणारे जे भाविक असतात त्या भाविकांच्या मध्ये मिसळतात. क्रमानं ओळ पुढं 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 सरकत जात असते आणि नाना पाटलांचे जे सहकारी असतात त्यातला एक सहकारी जो आहे तो मात्र त्या महाराजांना बघून अत्यंत आनंदित होतो. महाराज उंच आसनावरती बसलेले असतात, जिथून बघावं तिथून दिसत असतात. दर्शनाची रांग पुढं 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 सरकत जाते आणि महाराजांचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याकडे मात्र नाना पाटलांचा हा सहकारी एकटक बघत राहतो. महाराजांच्या लक्षात येतं की आपल्याकडे हा माणूस एकटक बघतोय, एकसारखा बघतोय, पण महाराज त्याला काही बोलत नाही. आणि मग रांग पुढं 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 सरकत जाते आणि नाना पाटलांचा जो सहकारी आहे तो तिथं येतो. आणि तिथं आल्यानंतर महाराज त्याला प्रश्न विचारतात, बाळ तुला काही प्रश्न आहे का? त्याबरोबर नाना पाटलांचा सहकारी खुश होतो आणि तो म्हणतो, महाराज तुमचा हा तेजपुंज तेजस्वी चेहरा, तुमचे पांढरे शुभ्र केस, तुमची पांढरी शुभ्र दाढी, हे सगळं बघितल्यावर माझ्या मनात एक प्रश्न आला की तुमचं वय किती असेल? असा प्रश्न विचारल्याबरोबर महाराज गालातल्या गालात हसतात, 2 मिनिटं डोळे बंद करतात, एकदा या लोकात एकदा त्या लोकात एखादा त्या लोकात असं त्रैलोक्यातनं फिरून येतात. आणि 2 मिनिटानं डोळं उघडल्यावरती महाराज त्या नाना पाटलांच्या सहकार्याला सांगू लागतात, त्याचं असं आहे म्हणले, मी पांडवांच्या लग्नाच्या जेवणावळीत तूप वाढायला होतो, त्याच्यावरून तू ठरव म्हणले माझं वय किती आहे. त्याबरोबर नाना पाटलांनी त्यांचे सहकारी आश्चर्य करायला लागले. हा म्हणजे द्रौपदीचं पांडवांचं लग्न म्हणजे द्वापार युग, द्वापार युगानंतर त्रेतायुग आणि त्रेतायुगानंतर कलयुग. अहो म्हटले महाराज तुमचं नेमकं वय हाय तरी किती? हे म्हटल्याबरोबर महाराज गालातल्या गालात हसतात, स्मितहास्य करतात. ही चर्चा आपापसात सुरू असते. इतक्यात तो प्रश्न विचारणार नाना पाटलांचा सहकारी असा हातोबा आकडतो आणि धावत महाराजांच्या जवळ जातो आणि महाराजांच्या कानाखाली खान खान 2 आवाज काढतो. सगळे शिष्यगण भक्तगण धावत येतात आणि त्यांना पकडतात. अहो म्हटले महाराजांना काय मारताय? तो नाना पाटलांचा सहकारी म्हणतो, अहो मारू नको तर काय करू? म्हणजे ज्या द्रौपदी आणि पांडवांच्या जेवणावळीत हे तूप वाढायला होते, त्याच लग्नाच्या जेवणावळीत मी पण जेवायला होतो. माझ्या पूर्ण हे 2-4 वेळा तुपाचं भांडं घेऊन गेले, पण एकदाही मला तूप वाढलं नाही. तेव्हापासून हुडकतो, म्हणजे आत्ता गावलो, मारू नको तर काय करू? असे अनेक विनोदी किस्से क्रांतिसिंह नाना पाटील आपल्या सभांमधून भाषणांमधून सांगायचे आणि सोंगाडोंगाचे बुरके, अंधश्रद्धेचे बुरके लोकांचे पार फाडून टाकायचे.